आता एक मोठी बातमी सध्या समोर येते। शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या दिल्याची माहिती सध्या समोर येते। तर मला कारवाई करायला भाग पाडू नका असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं, बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल असं देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना अप्रत्यक्ष थेट इशाराच दिलेला आहे। कमी बोला, जास्त काम करा असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। पक्षाची निवडणूक येत्या 15 दिवसात होणार, त्यामुळे वादग्रस्त नेत्यांना बाजूला ठेवण्याचा इशारा देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी चांगलंच झापलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आता शिवसेनेचे जे वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री आणि आमदार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी चांगलंच झापलंय, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं तर विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळते की शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी चांगल्याच कानपिचक्या ज्या आहेत कालच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये दिलेल्या आहेत। त्यांनी असं सांगितलेलं आहे की विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, ते जेव्हा तुमच्यावर बोट उचलतात तेव्हा ते माझ्याकडे देखील असतं। त्यामुळे बदनामीमुळे काही मंत्र्यांना जे आहे ते घरी देखील जावं लागू शकतं। अर्थातच महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये अडीच वर्षाचं मंत्रिपद जे असेल याला कुठेतरी दुजोरा जो आहे तो आता एकनाथ शिंदे यांच्याकडनं पाहायला मिळतोय। पण याचं प्रमुख कारण म्हणजे मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, विधानं आणि त्यांचे कारनामे सातत्याने समोर येतात। त्यामुळे आणि यामुळे कुठेतरी महायुतीच्या कोटाला देखील हेच जे आहे ती पोचताना दिसून येत आहे। महाराष्ट्रामध्ये जे पडसाद जे आहेत ते देखील येत्या काळात अधिवेशनानंतर दिसू शकतात। सोबतच येत्या काही दिवसात 15 दिवसात जे आहे पुन्हा एकदा निवडणूक जी आहे ती पक्षांतर्गत होणार आहे। त्यामुळे काही नेत्यांची उचल मागणी जी आहे ती देखील होऊ शकते। सध्या एकनाथ शिंदे यांच्या नजरेत सर्व मंत्री आमदार हे कुठेतरी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे। शिंदे कोणाबद्दल कधीही कुठलंही मोठं जे आहे निर्णय घेऊ शकतात आणि कोणत्या तरी योग्य माणसाला जे आहे ते संधी देखील देऊ शकतात। अंकिता, निश्चित धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।